नमस्कार मित्रांनो, आपण इंटिग्रेशन चॅप्टर चालू केलेलं आहे, ज्यामध्ये आपण बेसिक लेक्चर बघितलं. त्यामध्ये आपण बेसिक ऑफ इंटिग्रेशन डेफिनेशन, दॅन आपण बेसिक फॉर्म्युले बघितले आणि इंटिग्रेशन रिप्रेझेंट कसं कोणत्या सिम्बॉलनं करतात, dx काय असतं, प्लस सी काय असतं, दॅन आपण विथ आपले काय जे फॉर्म्युले असतात बेसिक फॉर्म्युले ते कम्पेअर केले डेरिव्हेटिव्हशी. डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनचं काय रिलेशन आहे हे सगळं आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं. ओके, आता आपण एक्सरसाइज 3.1 स्टार्ट करणार आहे. त्यासाठी आपण परत एकदा फॉर्म्युले बेसिक फॉर्म्युले रिवाइज करू आणि एक्सरसाइज 3.1 ला स्टार्ट करूया. ओके, चलो एक्सरसाइज 3.1 स्टार्ट करण्याच्या अगोदर काही बेसिक फॉर्म्युले बघूया. समजा सी एक्स रेस टू एन चा इंटिग्रेशन काय आहे, दॅट इज एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. ओके, हे बघितलं होतं काल आपण. फॉर एक्झाम्पल एक्स रेस टू 5 असेल तर ते इंटिग्रेशन करायचं असेल तर काय, एकना आपण जी पॉवर असतो ती एकना ऍड करतो, 1 ना ऍड करतो. दॅट इज एक्स रेस टू हे काय करेल 5 प्लस 1 अपॉन 5 प्लस 1 इज इक्वल टू एक्स रेस टू 6 अपॉन 6. हा एक फॉर्म्युला बघितला होता. दॅन सेकंड इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू एक्स काय बनतो, दॅट इज ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए. ओके, डेरिव्हेटिव्ह मध्ये कसं असतं, हा लॉग ए मल्टिप्लाय मध्ये असतो. आता इंटिग्रेशन मध्ये हा लॉग ए डिव्हिजन मध्ये, लक्षात घ्या. दॅन थर्ड फॉर्म्युला बघितला होता, दॅट इज इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स, दॅट इज ई रेस टू एक्सचं इंटिग्रेशन पण ई रेस टू एक्सच राहतं. दॅन फोर्थ फॉर्म्युला बघितला होता, दॅट इज इंटिग्रेशन ऑफ 1 रेस टू 1 अपॉन एक्स काय म्हणतो, लॉग एक्स. डेरिव्हेटिव्ह मध्ये लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1 बाय एक्स, त्याचं इंटिग्रेशन अपोजिट करायचं. लॉग 1 बाय एक्सचा डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन काय लॉग एक्स. दॅन हे झाले बेसिक फॉर्म्युले. त्यानंतर आपण काही ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले पण बघितले ते. ओके, चलो फिक्स. दॅट इज इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स काय इज इक्वल टू कॉस एक्स. दॅन इंटिग्रेशन ऑफ मायनस कॉस एक्स. दॅन इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स काय साइन एक्स. दॅन इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स इज इक्वल टू काय टॅन एक्स. दॅन इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स टॅन एक्स काय सेक एक्स. and integration of cosec square x is equal to minus cot x. then integration of cosec x cot x is equal to, that is equal to minus cosec x. then आता झाले cot झाला, इंटिग्रेशन sec cos tan sec झाला. काय फॉर्म्युला आपला आणखी बेसिक फॉर्म्युला येते. सेक एक्स झाला, टॅन एक्स झाला, कॉस एक्स झाला. ओके, हे बेसिक फॉर्म्युले हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. अपोजिट लक्षात ठेवा, ज्या डेरिव्हेटिव्हचा अपोजिट आहे. हे बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स काय सेक एक्स टॅन एक्स, त्यामुळे इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स टॅन एक्स इज इक्वल टू सेक एक्स. लक्षात घ्या, हे बेसिक फॉर्म्युले. याच फॉर्म्युलेनुसार आपल्याला एक्झाम्पल आता स्टार्ट करायचे. एक्झाम्पल ओके, फर्स्ट आपण 3.1 चे एक्सरसाइज 3.1 एक्सरसाइज 3.1 स्टार्ट करणार आहे. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 आहे. क्वेश्चन नंबर 1 काय म्हणतो, क्वेश्चन नंबर 1, इंटिग्रेट द फॉलोइंग फंक्शन. इंटिग्रेट फॉलोइंग फंक्शन. क्वेश्चन नंबर 1 मध्ये 5 एक्झाम्पल आहे. मी 5 एक्झाम्पल लिहिले 1 2 3 4 5. ओके, आता मी फर्स्ट एक्झाम्पल घेतो, दॅट इज आता एक्झाम्पल मध्ये ज्यावेळेस तुम्हाला इंटिग्रेशन मध्ये दिलं असेल तर त्यामध्ये तुम्हाला आपण जसं डेरिव्हेटिव्ह मध्ये y इज इक्वल टू या फंक्शन मध्ये या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करत होतो फंक्शन. फॉर एक्झाम्पल एखादं फंक्शन असेल, असं दिलं असेल तुम्हाला डिफरन्शिएट डेरिव्हेटिव्हची मी गोष्ट करतो. जर तुम्हाला एक्झाम्पल मध्ये असलेलं असेल फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द गिवन फंक्शन, म्हणजे फॉर एक्झाम्पल एक्स क्यूब प्लस 2x प्लस 3. ओके, तर आपण या फंक्शनला काय करतो, इन टर्म्स ऑफ y लिहितो, म्हणजे y इज इक्वल टू एक्स क्यूब प्लस 2x प्लस 3 असं लिहितो असतो. ओके, तसंच आता इंटिग्रेशन मध्ये काय लिहितं, आय इन टर्म्स ऑफ आय, म्हणजे फंक्शनला आपण आय रिप्रेझेंट करून लिहायचं. therefore आय इज इक्वल टू हे काय बनेल, आय इज इक्वल टू एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर
मायनस एक्स प्लस 1. ओके, हे प्रेझेंट लक्षात घ्या. आय इन टर्म्स ऑफ आय लिहितो. आणखी एक मेजर डिफरन्स आहे, ज्यावेळेस आपण डेरिव्हेटिव्ह घेतो त्यावेळेस काय करतो, dy बाय dx म्हणजे विथ रिस्पेक्ट टू एक्स काय dx असतो आपण डिनॉमिनेटर मध्ये घेतो. पण यामध्ये इंटिग्रेशन मध्ये dx हा ज्यावेळेस आपण इंटिग्रेशन घेतो त्यावेळेस dx हा मल्टिप्लिकेशन मध्ये जातो. म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्याला इंटिग्रेट करायचं तर या फंक्शनला कसं लिहिणार, दॅट इज इक्वल टू इंटिग्रेट दिस फॉलोइंग, दॅट इज एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1 dx. लक्षात आलं, इन टर्म्स ऑफ dx लिहायचं म्हणजे मल्टिप्लिकेशन dx याला समोर करायचं. हे झालं एक आणखी. नेक्स्ट थर्ड, आता इंटिग्रेट घ्यायचं आणि लक्षात घ्या काल पण सांगितलं ज्यावेळेस फायनल आन्सर येईल त्यावेळेस आपण प्लस सी कधीच विसरायचा नाही. ओके, आता हे फंक्शन आहे, आता याचं आपण इंटिग्रेशन घ्यायचं. इंटिग्रेशनचे काही बेसिक रूल्स आहे किंवा काही बेसिक स्टेप्स आहे या लक्षात घ्या. जसं आपलं डेरिव्हेटिव्हचं प्रत्येक ज्यावेळेस डेरिव्हेटिव्ह घेतो त्यावेळेस आपण एकदाच घेणं काय घ्यायचं, तर जसं डेरिव्हेटिव्ह आपण प्रत्येक ज्यावेळेस प्लस मध्ये किंवा मायनस मध्ये फंक्शन असेल त्यावेळेस आपण प्रत्येक टर्मचा डेरिव्हेटिव्ह इंडिव्हिज्युअल घेत होतो. तसंच इंटिग्रेशन पण आपण या प्रत्येक टर्मला आपण देऊ शकतो. ओके, आता याला रिप्रेझेंट कसं करणार, सी इज इक्वल आपण आन्सर कसं फाइंड करणार, दॅट इज इंटिग्रेशन ऑफ एक्स क्यूब. आता हा dx प्रत्येक टर्मला देणार, दॅट इज dx प्लस इंटिग्रेशन ऑफ एक्स क्यूब dx मायनस इंटिग्रेशन ऑफ एक्स dx प्लस 1चं इंटिग्रेशन 1 इंटू dx इंटिग्रेशन. ओके, देन चलो इंटिग्रेशन आता आपण फाइनल आन्सर लिहू, दॅट इज इंटिग्रेशन ऑफ एक्स क्यूब. इंटिग्रेशन ऑफ एक्स क्यूब आहे दॅट इज एक्स रेज टू एन फॉर्म मध्ये आहे, दॅट इज एक्स रेज टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 आहे. तर याचं इंटिग्रेशन काय येणार, दॅट इज एक्स रेज टू क्यूब म्हणजेच काय एक्स रेज टू 3 प्लस 1 अपॉन 3 प्लस 1. ओके, देन प्लस एक्स रेज टू 3 प्लस 1 या स्क्वेअर आहे 2 प्लस 1 अपॉन 2 प्लस 1 मायनस एक्स रेज टू 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 1 1 प्लस 1 आणि 1चा इंटिग्रेशन काय येतो, दॅट इज एक्स प्लस सी लास्टला लिहू आपण, हे थोडं सिम्प्लिफाय केल्यानंतर प्लस सी लिहितो कारण इंटिग्रेशन घेतलेलं आहे. आता लास्टला आपण हे सगळे टर्म ऍड करूया, दॅट इज इंटिग्रेशन इज इक्वल टू एक्स रेज टू 3 प्लस 1 4 अपॉन 4 प्लस एक्स रेज टू 3 अपॉन 3 मायनस एक्स रेज टू 2 अपॉन 2 प्लस एक्स प्लस सी. हे माझं फायनल आन्सर, एकदम इझी आहे. ओके, चलो हे झालं फर्स्ट एक्झाम्पलचं आन्सर. लक्षात घ्या, परत एकदा सांगतो, फर्स्ट एक्झाम्पल आहे ज्यावेळेस इंटिग्रेशन असेल इन आयच्या फॉर्ममध्ये, आपण कोणताही क्वेश्चन असेल तर तो आयच्या फॉर्ममध्ये देतो, दॅन इंटिग्रेशन प्रत्येक टर्मला देतो प्लस. बॅग घेऊन जा बाहेर. इंटिग्रेशन प्रत्येक टर्मला देतो आणि आपण लास्टला हे dx पण प्रत्येक टर्मला देतो आणि लास्टला ज्यावेळेस आन्सर फाइंड होतो त्यावेळेस आपण सी ऍड करतो. हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. ओके, चलो सेकंड एक्झाम्पल सॉल्व करूया. I is equal to integrate, that is x square into bracket 1 minus 2 upon x the whole square. याचं इंटिग्रेशन फाइंड करायचं. सी that is integration of x square 1 minus 2x whole square. आता हे दोन्ही फंक्शन मल्टिप्लिकेशन मध्ये. तर आता बघा इन टर्म्स ऑफ एक्सच आहे, जर आपण त्या ब्रॅकेटला ओपन केलं तर आपल्याला प्रत्येक टर्मचं इंटिग्रेशन घेता येईल. लक्षात घ्या, आपण डायरेक्टच u इंटू व्ही आपला इथे ऍप्लिकेबल होत नाही इंटिग्रेशन मध्ये. तर आपण काय करायचं, पहिलं ह्या ब्रॅकेटला आपण ओपन करूया. ओपन कसं करणार, सी इथे स्क्वेअर आहे तर स्क्वेअर असल्याचं आपला फॉर्म्युला माहिती आहे, दॅट इज ए मायनस बी द होल स्क्वेअर. फॉर्म्युला इथे लिहितो, दॅट इज ए मायनस बी द होल स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. याला आपण इथे स्प्लिट करतो. माझं ए काय इज इक्वल टू 1 आणि बी इज इक्वल टू काय 2/x आहे. तर हा ही टर्म कंप्लीट कशी बनेल, दॅट इज ए स्क्वेअर म्हणजेच काय, दॅट इज 1 स्क्वेअर मायनस 2 इंटू 1 इंटू ए बी. ए बी म्हणजे 2 इंटू एक्स प्लस 2चा स्क्वेअर म्हणजे 4 अपॉन एक्स स्क्वेअर. ओके, ही कंप्लीट ब्रॅकेट टर्म ही झाली. त्याला ओपन करूया, म्हणजे एक्स स्क्वेअर
1 मायनस 2 टू जा 4x प्लस 4 अपॉन एक्स स्क्वेअर. आता हे कम्प्लीट एक्स स्क्वेअर हे डी एक्स कंटिन्युअसली लिहित राहायचं शेवटपर्यंत. आता हे एक्स इंटिग्रेशन आपण ह्या एक्स स्क्वेअर आपण प्रत्येक ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू म्हणजे काय बनेल, दॅट इज एक्स स्क्वेअर ब्रॅकेटला मल्टिप्लाय केल्यानंतर ही फर्स्ट टर्म बनेल एक्स स्क्वेअर मायनस 4x स्क्वेअर अपॉन 2 अपॉन एक्स प्लस 4x स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर dx. काही कट होतं का, हे कट होतं देन हे कट होतं, इथे एक्स राहतो म्हणजे इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 dx. ओके, आता फायनल इंटिग्रेशन घ्या प्लस सी टाका, दॅट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर काय बनेल, आता डायरेक्ट लिहितो मी 2 प्लस 1 काही लिहितो 3 अपॉन 3 मायनस 4x स्क्वेअर अपॉन 2 प्लस 4x प्लस सी. हे फायनल आन्सर झालं माझं. ओके, हे माझं फायनल आन्सर. आता येऊ नको परत, हा काही असलं तर तिकडे जा, आता जा थोडंसं येऊ नको. चलो थर्ड एग्जाम्पल बघूया. I is equal to 3x square x minus 4 by x plus 1 upon x root x minus 7. ओके, याला इंटिग्रेट करूया. इज इक्वल टू इंटिग्रेट दिस फंक्शन, इंटिग्रेट that is the 3 sec square x minus 4x प्लस 1 अपॉन x रूट x मायनस 7x dx घेऊ. आता या क्वेश्चनला काय सिम्प्लिफाय करता येईल, आपल्याला काही ब्रॅकेट वगैरे करता येईल का, नाही डायरेक्ट जर इंटिग्रेशन घेतलं तर काय प्रॉब्लेम येईल का, नाही. तर ही आपली कंप्लीट इंटिग्रेशन टर्म प्रत्येक टर्मला देऊ. दॅट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 3 sec square x x dx then minus integration of 4 by x dx plus integration of 1 upon x root x dx minus 7 upon, that is integration of 7 upon नाही, that is 7 dx. ओके, आता जसं डेरिव्हेटिव्ह आपण समजा एखाद्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घेत असेल 3x स्क्वेअर असेल आणि याचा डेरिव्हेटिव्ह जर घ्यायचा असेल तर आपण काय करतो, हा कॉन्स्टंट टर्म बरे हा बाहेर घेतो आणि आपण एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह घेतो. तसंच इंटिग्रेशन मध्ये पण आहे, हे जो 3a किंवा 4a किंवा 1a किंवा 7a हे मल्टिप्लिकेशन मध्ये तसंच आपण त्याला इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊ शकतो. जसं आपण डेरिव्हेटिव्ह घेतो तसंच इंटिग्रेशन याला बाहेर घेऊ शकतो. म्हणजे हे माझे आणखी मोर सिम्प्लिफाय कसं करता येईल, 3 इंटू इंटिग्रेशन ऑफ सेक्स स्क्वेअर एक्स डी एक्स मायनस 4 इंटू 1 अपॉन एक्स डी एक्स प्लस 1चं काय गरज नाही, दॅट इज 1 अपॉन एक्स रूट एक्स डी एक्स आणि इंटिग्रेशन ऑफ 7 दॅट इज 1 इंटू डी एक्स आहे. आणखी काय सिम्प्लिफाय करता येईल, इंटिग्रेशन घ्यायच्या अगोदर ह्या टर्मला बघा, ह्या टर्मला थोडं सिम्प्लिफाय करता येईल. म्हणजे सी 1 अपॉन एक्स रूट एक्स आहे. तर एक्स रूट एक्स काय असतं, एक्स रूट एक्स इज इक्वल टू काय एक्स आणि एक्स रेज टू 1/2 म्हणजे हा 1 इज इक्वल टू हे 1 प्लस 1 दॅट इज 1 प्लस 1 अपॉन 2 हे 3/2 बनतं. म्हणजे एक्स रेज टू हे 3/2 आलं, म्हणजे 1 अपॉन एक्स रेज टू 3/2 आलं इज इक्वल टू जी डिनॉमिनेटरची टर्म आहे ती वर घ्या न्यूमरेटरला. म्हणजे काय बनेल, दॅट इज एक्स रेज टू मायनस 3/2 घेता येईल. बरोबर, ही टर्म थोडी सिम्प्लिफाय करा, कारण की तुम्हाला माहिती आहे एक्स रेज टू रूट एक्सचा हा इंटिग्रेशन कम्प्लीट आपल्याला म्हणजे इंटिग्रेशनचा फॉर्म्युलाच नाही, पण एक्स रेज टू मायनस 3/2चा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. म्हणजेच काय, कोणत्याही आपण इंटिग्रेशन घेऊ शकतोय, दॅट इज एक्स रेज टू एनच्या फॉर्ममध्ये आपण याला इंटिग्रेशन करू शकतोय. त्यामुळे ह्या टर्मला थोडंसं सिम्प्लिफाय करायचं. तर चलो आपण फायनली ही टर्म लिहू, दॅट इज इक्वल टू 3 इंटू इंटिग्रेशन ऑफ, आता इंटिग्रेशन घेताना ही टर्म घ्या, मग नंतर इंटिग्रेशन म्हणजे ही, आता इथे आपण डायरेक्ट इंटिग्रेशन घेऊ शकतो पण घेत नाहीये, कारण की ही टर्म आपण मॉडिफाय करू आणि मग फायनल आन्सरला आपण ती कम्प्लीट इंटिग्रेशन घेऊन टाकू.
याचं आपलं इंटिग्रेशन माहिती आहे, पण आपण वेट करू आणखी. Therefore इंटिग्रेशन ऑफ sec स्क्वेअर एक्स dx मायनस 4 अपॉन इंटिग्रेशन ऑफ 1 बाय एक्स dx प्लस इंटिग्रेशन ऑफ ही टर्म काय बनली माझी एक्स रेज टू मायनस 3/2 dx आणि मायनस 7 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 dx. आता इंटिग्रेशन घ्या. इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्सचं काय आहे tan x. Therefore इंटू tan x मायनस 4 इंटू 1 बाय एक्सचं काय आहे log x प्लस एक्स रेज टू मायनस 3/2 एक्स रेज टू मायनस 3/2 आहे. आपण काय करतो प्लस 1 दॅट इज मायनस 3/2 प्लस 1 हे काय बनेल इज इक्वल टू मायनस 3/2 प्लस 1 2 1 2 मायनस 1/2 एक्स रेज टू मायनस 1/2 अपॉन मायनस 1/2. ओके सिम्प्लिफाय बघा नीट लक्षात घ्या. हा मायनस 1/2. आता हा मायनस 1/2 आहे म्हणजे हा 2 वर जाईल न्यूमरेटरमध्ये आणि मायनस साईन त्याला तशीच राहील आणि एक्स रेज टू 1/2 हा डिनॉमिनेटरमध्ये आपण नेक्स्ट टर्मला शिफ्ट करू म्हणजे कसं हे मायनस 2 बनेल. हा 2 न्यूमरेटरला जाईल आणि इन टू हा एक्स रेज टू मायनस 1/2 आहे म्हणजे अपॉन एक्स रेज टू 1/2 बनेल प्लस 1/2. आता काय टर्म काय आली दॅट इज मायनस 2 ऑन अपॉन एक्स रेज टू 1/2 एक्स रेज टू 1/2 एक्स रेज टू 1/2 म्हणजेच काय दॅट इज मायनस 2 अपॉन रूट एक्स. हे फायनल आन्सर होतं. लक्षात आलं. कन्फ्युजन करू नका. हे सिम्प्लिफिकेशन तुम्हाला फास्ट जमलं पाहिजे. बघा परत सांगतो मी एक्स रेज टू मायनस 3/2 प्लस 1 आपण काय करतो फॉर्म्युला आपला एक्स रेज टू एन प्लस एन ना एक्स रेज टू एन प्लस 1 अपॉन एक्स रेज टू एन प्लस 1. तर इथे काय गेलं मायनस 3/2 प्लस 1 मायनस 3/2 प्लस 1 देन एक एक ऍड केल्यानंतर मायनस 1/2 बनतो मायनस 1/2 बनतं. ही मायनस साईन हे 2 आवर कॅरी करतो तो विथ मायनस साईन ही विथ मायनस साईन आणि हा मायनस असतो तो आपण डिनॉमिनेटर घेतो दॅट इज 1/x बनेल. 1/x म्हणजे काय रूट एक्स आणि मायनस 2. ओके याचं फायनल आन्सर काय बनेल दॅट इज मायनस 2 अपॉन रूट एक्स बनेल. ही टर्म बाकीच्या रब करतो मायनस 2 अपॉन रूट एक्स आणि मायनस 7 इंटिग्रेशन ऑफ 1 काय असतो कोणताही नंबर असेल तर त्याला जर इंटिग्रेशन करतो त्याला एक्स ऍड करायचा दॅट इज 7x आणि प्लस सी कारण की कॉन्स्टंट प्रत्येक याला ऍड करायचा फायनल. हे आपलं फायनल आंसर. चलो ये होगा थर्ड एग्जांपल झालं. फोर्थ एग्जांपल हो गया. फोर्थ एग्जांपल it is I is equal to 2 into x cube minus 5x minus 5x minus 5x plus 3/x plus 4 upon x raised to 5. Okay, that is integration of 2x cube minus 5x plus 3/x plus 4 upon x raised to 5 dx. आता यामध्ये आणखी काही सिम्प्लिफाय करता येईल का डायरेक्ट इंटिग्रेशन घेता येईल. हे टर्मचं डायरेक्ट इंटिग्रेशन घेता येईल याचं पण इंटिग्रेशन घेता येईल याचं पण घेता येईल याचं पण घेता येईल आणि डायरेक्ट प्लस सी लिहिता येईल. तर इंटिग्रेशन मी प्रत्येकाला डिवाइड करतो आता तरी प्रत्येकाला. नंतर आपण ज्यावेळेस एक्झाम्पल आपले फास्ट सॉल्व्ह होतील त्यावेळेस मी डायरेक्ट आता एक्झाम्पल डायरेक्ट आपण इंटिग्रेशन घ्यायचं. पण आता फर्स्ट आपली एक्सरसाइज आहे त्यामुळे आपण इंटिग्रेशन प्रत्येकाला डिवाइड करतोय म्हणजे देतोय. याला इंटिग्रेशन दिल्यानंतर काय बनेल माझं दॅट इज 2x raised to 3 dx minus 5 raised to 5x dx plus 3/8 that is integration by 3/x dx plus integration of x raised to 5 dx. बरोबर प्रत्येकाला इंटिग्रेशन दिलं. आता प्रत्येक टर्मचं इंटिग्रेशन घ्या. हे कसं बनेल सेम. आता 2 5 3 4 हे इंटिग्रेशनच्या बाहेर काढू. ती कॉन्स्टंट नंबर आहे मल्टिप्लिकेशन मध्ये दॅट इज 2 इंटू एक्स रेज टू 3 dx मायनस 5 इंटू एक्स dx प्लस 3 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1x dx प्लस 4 इंटू इंटिग्रेशन ऑफ एक्स रेज टू 5x dx बनेल. ओके झालं. चलो नेक्स्ट
आता फायनल इंटिग्रेशन घेऊया. चला 2 इंटू एक्स रेस टू 3चा इंटिग्रेशन काय बनेल, दॅट इज एक्स रेस टू 4 अपॉन 4, देन 5 इंटू एक्सचा काय बनेल, दॅट इज एक्स रेस टू 2 अपॉन 2 प्लस 3 इंटू 1 बाय एक्सचं इंटिग्रेशन, दॅट इज लॉग एक्स प्लस 4 इंटू एक्स रेस टू 5. आता इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू 5 इथे करून 1 अपॉन एक्स रेस टू 5चं इंटिग्रेशन इथे साईडला करतो. दॅट इज इक्वल टू हे काय बनेल, एक्स रेस टू -5. आपण काय करतो, -5 प्लस 1 दॅट इज -5 प्लस 1 बनतो, इज इक्वल टू -5 एक्स रेस टू -4 बनेल आणि हे -4 बनेल. ओके, तर ह्या एक्स रेस टू -5 ला कसं बनेल. नंतर आपण ही जी निगेटिव्ह टर्म आहे ती आपण परत डिनॉमिनेटर घेतो, दॅट इज 1 अपॉन -4 दॅट इज एक्स रेस टू 4 बनेल. म्हणजे आपली फायनल टर्म काय बनेल, 4 इंटू ब्रॅकेटमध्ये देतो 1 अपॉन 4x, पण मायनस साईन, ही मायनस साईनला कॅरी केली, दॅट इज एक्स रेस टू 4. हे लक्षात घ्या, एक्स रेस टू 5चं 1 अपॉन एक्स रेस टू 5चं मी इथे इंटिग्रेशन करून दाखवले. एक्स रेस टू 5ला 1 अपॉन एक्स रेस टू 5ला वर घेतलं डिनॉमिनेटरमध्ये, -5 बनलं, प्लस 1 केलं, -1 केलं, हे एक्स रेस टू -4 बनलं, हे एक्स टू -4 बनलं, -4 डिनॉमिनेटरचं, हे -4 तसंच राहिलं आणि हे 1 अपॉन एक्स रेस टू -4ला प्लस घेतलं डिनॉमिनेटरमध्ये. ओके, चलो फायनल आन्सर लिहूया. इथे कट काय होईल का, कट 2 1 चा 2, 2 2 चा 4, 4 4 कॅन्सल होईल. फायनल आन्सर लिहूया, दॅट इज एक्स रेस टू 4, इथे प्लस लिहायचंच कारण आपण इंटिग्रेशन घेतलेले. आता एक्स रेस टू 4 इथे राहिला 2 मायनस 5 एक्स रेस टू 2 अपॉन 2 प्लस 3 लॉग एक्स मायनस प्लस इंटू मायनस अपॉन 1 अपॉन एक्स रेस टू 4 प्लस सी. हे दॅट इज फायनल आन्सर. आय इज इक्वल टू, चलो याला 4th आन्सर. फोर्थ एग्जाम्पल. चलो लास्ट एक्झाम्पल ऑफ एक्सचा क्वेश्चन नंबर 1चं 5th एक्झाम्पल बघूया. रब करता आता 4th एक्झाम्पल. Fifth example, that is integration of 3x cube minus 2x plus 5 upon x root x. ओके, त्याला इंटिग्रेट करू, इज इक्वल टू 3x cube minus 2x plus 5 upon x root x dx. याचं इंटिग्रेशन घ्यायचं आपल्याला. ओके, तर आपण काय करतो, सी आता ह्या क्वेश्चनला आपल्याला मॅक्सिमम कसं सिम्प्लिफाय करतं हे बघा. डायरेक्ट आपण इंटिग्रेशन ह्याला साईडला करू शकत नाही, डिनॉमिनेट u बाय व्हीचं तर फॉर्म्युला लागत नाही याला. तर काय करायचं, सी प्रत्येक टर्मला x बाय रूट एक्स प्रत्येक टर्मला डिवाइड करा, म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये. ओके, म्हणजे 3x² अपॉन x इंटू रूट एक्स, 2x इंटू 2x डिवाइडेड बाय x रूट एक्स, 5 इंटू x रूट एक्स, हे प्रत्येकाला डिवाइड करून टाका आणि मग नंतर इंटिग्रेशन घ्या. तर काही सिम्प्लिफाय होतं का बघू. चलो याला सिम्प्लिफाय ॲटलिस्ट बघू. आता प्रत्येक टर्मला आपण हे x रूट एक्स डिवाइड करून, दॅट इज 3x क्यूब अपॉन x रूट एक्स मायनस 2x अपॉन x रूट एक्स प्लस 5 अपॉन x रूट एक्स dx. ठीक आहे, एक्स रूट एक्स तर डिवाइड केलं, पण इंटिग्रेशन पण त्याला डिवाइड करून टाका, म्हणजे हे इंटिग्रेशन प्रत्येक टर्मला डिवाइड करा. डिवाइड करा म्हणजेच काय, त्याला अप्लाय करा, दॅट इज इंटिग्रेशन ऑफ 3 इंटू एक्स रेस टू 3 अपॉन एक्स रूट एक्स dx मायनस 2 इंटिग्रेशन ऑफ 2x अपॉन x रूट एक्स dx प्लस इंटिग्रेशन ऑफ 5 अपॉन x रूट एक्स dx. क्लिअर आहे. हे दिले इंटिग्रेशन प्रत्येक टर्मला दिलं. आता प्रत्येक टर्म सिम्प्लिफाय करा. हे कसं बनेल, सी प्रत्येक टर्म आता मी इथे सिम्प्लिफाय करून दाखवतो, कारण डायरेक्टच इथे जागा पूर्ण नाही, त्यामुळे मी प्रत्येक टर्म डायरेक्ट इथे लिहिणार आहे. समजा इथे 3, आता हे 3 तर मी बाजूला घेतो, इज इक्वल टू
3 इंटू इंटिग्रेशन ऑफ एक्स क्यूब अपॉन एक्स रूट एक्स डी एक्स मायनस ही 2 बाजूला घेतो कारण तो कोइफिशियंट आहे मल्टिप्लिकेशन म्हणजे एक्स इंटू रूट एक्स डी एक्स प्लस 5 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स रूट एक्स डी एक्स आहे. ठीक आहे, इथे एक्स एक्स कट होईल, इथे एक्स एक्स कट होईल आणि हे एक्स रेस टू एक्स राहील. तर आत्ताच बघितलं होतं पण एक्स रेस टू रूट एक्सला 1 अपॉन एक्स रेस टू रूट एक्सला कसं सिम्प्लिफाय करता येईल. दॅट इज हे काय बनेल, दॅट इज एक्स रेस टू 3/2 बनेल. कसं बनेल, सी एक्स रेस टू आणि एक्स रेस टू 1/2 इथे 1 आहे, हे दोघांचं प्लस होतं इंडायसिस. दॅट इज एक्स रेस टू 1 प्लस 1/2 इज इक्वल टू एक्स रेस टू 3/2. मी डायरेक्टली लिहिलं 3/2 अपॉन हे डिनॉमिनेटरमध्ये वर गेल्यानंतर काय येईल, एक्स रेस टू -3/2 बनतं. एक्स रेस टू -3/2 आहे तर त्याला काय करायचं +1 आणि -3/2 +1 म्हणजे हे काय बनेल एक्स रेस टू -3/2. बघा सी -3/2 +1 2 1 2 -1/2 बनतं. लक्षात घ्या, आता सॉल्व्ह केलं होतं आपण. दॅट इज -1/2 वर राहतं अपॉन -1/2 डिनॉमिनेटरमध्ये जाते. तर ही टर्म आपण 2 मल्टिप्लाय करतो, राहतं इथं -2 इंटू एक्स रेस टू -1/2 राहतं. -1/2 डिनॉमिनेटरला फायनल टर्म काय मिळेल -2 अपॉन एक्स रेस टू 1/2 येतं. एक्स रेस टू 1/2 ला कसं लिहितो आपण रूट एक्स म्हणजे -2 अपॉन रूट एक्स. ही आपले फायनल व्हॅल्यू कशाची फायनल इंटिग्रेशन आलं आपलं -2/x झालं. लक्षात घ्या, कोणत्या ह्या टर्मचं इंटिग्रेशन आलं -2/√x आलं. ओके, थोडं रफमध्ये याला मी कॅल्क्युलेशन केलं. तसंच 1/√x कसं बनेल सेम. आता 1/√x तुम्हाला इंटिग्रेशन माहिती आहे लॉग एक्स आहे बरोबर आहे ना, पण 1/√x माहित नाही तुम्हाला. तर 1/√x ला कसं लिहितं एक्स रेस टू 1/2 लिहितो. मग हे वर गेल्यानंतर एक्स रेस टू -1/2 राहतो. इंटिग्रेशन मध्ये आपण काय करतो +1 करतो +1 अपॉन -1/2 +1. हे काय बनेल एक्स रेस टू 2 1 2 2 1/2 बनेल. ओके, अपॉन 1/2 बनेल. कारण की सी -1/2 +1 आहे 2 1 2 -1 + 2 अपॉन 2 आहे. हे काय म्हणतं -1 + 1 इज इक्वल टू 1/2 बनतं. ओके, हे 1/2 आले, हे 1/2 आलं. आता ही 2 इथं मायनस इथे कसे मायनस साईन होती, पण इथे मायनस साईन होती त्यामुळे 2 -2 बनला होता. इथे प्लस साईन आहे तर हा प्लस मध्ये बनेल म्हणजे फायनल आन्सर काय बनेल इथं दॅट इज इक्वल टू 2 इंटू एक्स रेस टू 1/2 बनेल. पण हा पॉझिटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह लक्षात घ्या, इथे पॉझिटिव्ह आहे. याला डिनॉमिनेटर मध्ये घ्यायची गरज नाही, इम्पॉर्टंट आहे. ह्याला डिनॉमिनेटर मध्ये घ्यायची गरज नाही, त्याला मग डायरेक्ट इथेच रूट मध्ये लिहा दॅट इज 2 इंटू √x बनेल. म्हणजे हे 2√x कशा आन्सर आलं दॅट इज याचं आन्सर आलं. आता याचं बघा सेम इथे राहिलं काय माझं दॅट इज 3 इंटू एक्स कॅन्सल झालं, फक्त इथे राहिलं माझं इथे एक्स क्यूब आहे ना, तर इथे राहिलं माझं x² राहिला. ओके, इथे x² राहिला. आता x अपॉन √x² आहे, x² अपॉन √x आहे बरोबर आहे ना. तर आता याला सिम्प्लिफाय कसं करणार, हे एक्सला एक्स रेस टू 1/2 मध्ये लिहायचं √x वर गेल्यानंतर काय एक्स रेस टू -1/2 राहायचं. दोन्ही एक्स एक्स आहे तर दोन्ही पॉवर ऍड करा म्हणजे हे काय बनेल माझं एक्स रेस टू 2 -1/2 राहतं. म्हणजे हे माझं काय बनेल दॅट इज 2 2 जा 4 4 -1 3/2 एक्स रेस टू 3/2 आन्सर राहील. कळलं, मी आता फक्त क्वेश्चन सिम्प्लिफाय केला. आता इंटिग्रेशन घ्या +1 अपॉन 3/2 +1 म्हणजे इज इक्वल टू काय बनेल एक्स रेस टू 3/2 +1 काय बनतं 2 1 2 +3 5/2 म्हणजे हे बनेल माझं 5/2 अपॉन 5/2. लक्षात आलं 5/2. आता हा 2 इथे मल्टिप्लाय झाला कसं आलं बघा सी एक्स रेस टू 5/2 अपॉन 5/2 आहे इज इक्वल टू 2 इथे मल्टिप्लाय होईल म्हणजे हे काय बनेल 2 इंटू एक्स रेस टू 5/2 अपॉन 5 बनेल. म्हणजे याचं माझं हे फायनल आन्सर आलं फर्स्ट टर्मचं फायनल आन्सर आलं x2 इंटू एक्स रेस टू 5/2 अपॉन 5. याचं टर्मचं फायनल आन्सर आलं माझं दॅट इज सेकंड टर्मचं फायनल आन्सर आलं माझं x2 इंटू √x आलं.
थर्ड याचं फायनल आन्सर आलं -2/√x आलं. आता तेच फायनल आन्सर आता आपण क्वेश्चनमध्ये ठेवूया, म्हणजे आन्सर फायनल आन्सरमध्ये ठेवूया. म्हणजे माझं फायनल आन्सर काय बनेल, इज इक्वल टू, याचा आन्सर इथे लिहितो, वर लिहितो, दॅट इज 2 × x⁵5/2/5. ओके, हे मी आता रफ करतो. ओके, लक्षात घ्या, रफ करतो, रफ कॅल्क्युलेशन्स. म्हणजे फायनल काय बनेल, दॅट इज 3 × याचं इंटिग्रेशनचं टर्म काय आली, व्हॅल्यू काय आली ही, दॅट इज 2 × x⁵5/2/5 मायनस याचं आन्सर काय आलं, 2 तसंच आहे, 1/√x काय आलं, दॅट इज × 2√x आहे. हे पण कट करत होता, याचं आन्सर हे येत आलं, त्यामुळं हे मी आता कट करतो. सेकंड पण आन्सर लिहिलं, आणि आता प्लस 5 × ही वाली x√x काय आन्सर आलं, -2/√x आलं, प्लस सी. तेच थोडं सिम्प्लिफाय करून लिहा. 3 2 काय बनेल, 6/5 x⁵5/2. ओके, मायनस 2 2 4√x प्लस 5 2 10, म्हणजे हे -10/√x प्लस सी. हे माझं फायनल आन्सर. एक्झाम्पल कॉम्प्लिकेटेड होतं, पण आपल्या स्टेप्स खूप नॉर्मल होत्या. फक्त प्लस मायनस √x ज्यावेळेस तुम्ही ओपन करता किंवा मल्टिप्लाय करता त्यावेळेस काळजी घ्यायची. हे आपलं फायनल आन्सर. ओके, यामध्येच आपण ही एक्सरसाइज 3.1 मधला क्वेश्चन नंबर 1 कंप्लीट केला. ओके, चलो, थँक्यू.